आम्ही दोघंही जण छान असं रेडी झालो आणि निघालो घराबाहेर. दोघं जण याच्यासाठी बोलते बिकॉज यानाला ठेवलं आईबाबांकडे. हे का ते मोठ्या व्लॉगमध्ये शेअर केलं, तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यानंतर आम्ही केक घेतला आणि आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर, जिथे बर्थडे पार्टी ऑर्गनाईज केली होती. तर ही जागा आमच्यासाठी सुद्धा नवीन होती. आम्ही पण याच्या आधी गेलो नव्हतो, पण तिथं फूड मात्र खूप छान होतं. सगळे माझे एवढे फॅमिली मेंबर्स येणार होते. फॅमिली बघा, आता तोंडातनं शब्दसुद्धा वेगळे निघतात. हे फ्रेंड्स आहेत आणि फ्रेंड्स कधी फॅमिली झाली ना कळलंसुद्धा नाही. आम्हाला पण नाही आणि त्यांना पण नाही. एका दोन भेटीमध्येच एवढं कम्फर्ट आणि एवढी धमाल केली आहे ना आम्ही. खूप मजा आली. आता जर एकमेकांना भेटलं नाही आणि सोबत बोललं नाही तर आता खरंच करमत नाही. तर येस, खूप एन्जॉय केलं. दादांचा बर्थडे सेलिब्रेट केला, मस्त डान्स केला, त्यांनासुद्धा नाचवलं, जेवण केलं आणि सगळ्यात शेवटी निघायच्या आधी शेवट घेतला स्वीटपासनं आणि दिवसाचा शेवट झाला. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.